गुड मॉर्निंग. आज आहे आपल्या फिटनेस जर्नीचा फर्स्ट डे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि माझा दिवस सुरू झालेला आहे. आज माझा फर्स्ट डे आहे फिटनेस जर्नीचा. मी विचार केला आहे की 21 दिवसाचं चॅलेंज घेते, कारण की गणपतीमध्ये आणि गणपतीच्या आधी पण तेव्हापासूनच माझं जिम बंद आहे आणि माझ्या खाण्यावरती नियंत्रण पण नाही आहे आणि खूप सारं वजन पण वाढलं आहे. सो त्याच्यामुळे मी विचार केला की छान डाएट करेल आणि सगळी जर्नी पण रेकॉर्ड करेल. सो त्यानुसार मी रोज पर्टिक्युलर वर्कआउट पण करेल, खाण्याकडे पण लक्ष देईल आणि मे बी माझा व्लॉग बघून किंवा माझे व्हिडिओज बघून कोण मोटिवेट पण होऊ शकतं. मी विचार केला की सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करेल. तर आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूयात आता. सो मी आल्या हे माझे फ्लॉवर्स असतात हर वीकला घरामध्ये ठेवलेले आणि मला खूप फ्रेश फील होतं ह्यांना बघितल्यावरती. सगळ्यात पहिले आपण आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत कोमट पाण्याने. त्याच्याने पूर्ण बॉडी डिटॉक्स होईल आपली. सो सगळ्यात पहिले आपण पाणी गरम करूयात. आता आपलं पाणी पिऊन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण आपल्याकडे वेळ आहे तर आपण सकाळचाच वर्कआउट स्टार्ट करणार आहोत, कारण की जॉबमुळे वगैरे मला असं प्रॉपरली जर सकाळचा करते तर रोजच सकाळी असं वर्कआउट नाही करायला भेटत. जसं मला टाईम भेटतो तसं मी करते. सो आता मला टाईम आहे तर मी विचार केला की आता वर्कआउट करेन. वर्कआउटसाठी वेट्स पण ऑर्डर केलेले आहेत. सो हे लाईफ लाँग ब्रँडचे वेट्स आहेत आणि हे मी ॲमेझॉनवरून मागवलेले होते. ह्याची क्वालिटी चांगली आहे, म्हणजे घरगुती वर्कआउट जर तुम्ही करताय तर हे ठीक आहेत, म्हणजे टिकू शकतील साधारण 1.5-2 वर्ष, जोपर्यंत तुम्ही आपटत नाही तोपर्यंत. बिकॉज हे आपटलं की मला असं वाटतं की ह्याच्यातलं सगळं बाहेर निघेल. कारण मी ॲमेझॉनवरून पहिल्यांदा इथं वेट्स मागवले होते तेव्हा ते पूर्ण त्याची रेती वगैरे बाहेर निघत होती. सो हे मी आता व्यवस्थित वापरणार आहे, बिकॉज मी गोष्टी व्यवस्थित नाही वापरत. सो आपला वर्कआउट करून झालेला आहे आणि खूपच मस्त वाटतं. मी सगळ्या गोष्टी शूट नाही केल्या, बिकॉज शूट करताना वर्कआउटवरती प्रॉपर फोकस नाही राहत, त्याच्यामुळे मी थोड्याशाच गोष्टी सो आता आपला वर्कआउट झालेला आहे आणि खूप छान वाटतंय वर्कआउट करून. मी सगळ्या गोष्टी शूट नाही केल्या, कारण की शूट करताना मग प्रॉपर वर्कआउटवरती लक्ष नाही राहत. आता सगळ्यात मेन गोष्ट आहे की आपण रोज दिवसभर खातोय काय. तर त्यामुळे मी खूप चांगल्या अशा हेल्दी गोष्टी मागवल्यात, कारण की मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की भूक सारखी लागते. सो बेटर आहे की तुम्ही तुमच्या आसपास हेल्दी गोष्टी ठेवा, जसं थोडं हेल्दी मंचीज वगैरे, जसं रिप्लेसमेंट झालं साखरशी गुळासोबत वगैरे. तसं जर आता मला बनाना चिप्स आवडतात तर मी हेल्दीवाले बनाना चिप्स ऑर्डर केले आहेत किंवा रागी चिप्स ऑर्डर केले आहेत. सो त्यानुसार मी 21 दिवस खाईल पण हेल्दी खाईल. आपल्याकडे दही आणि पनीर आहे, सो त्याचंच मी काहीतरी आता करेल. दीज आर माय फ्रीज मॅग्नेट्स. हे मी जयपूरवरून आणलं आहे. हे वालं एका शॉपमधून आणलं आहे. हे मी दार्जिलिंगला गेली तेव्हा आणलं आहे. हे आपले शिवशंकर भगवान सोमनाथचं आहे हे. आणि हे माझ्या आईचं स्वयंपाकघर. क्यूट. आणि लाईफमध्ये ना मला सगळ्या गोष्टी ना अशा मिक्स करून, कशात पण काही टाकून मिक्स करून खायला खूप आवडतं. सो मी आता हे पनीर आहे त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे. हे निकिता चव्हाणची रेसिपी आहे. सो हे आहे माझं फर्स्ट मील दिवसाचं आणि मी खूप ट्राय करेल अनहेल्दी गोष्टी नाही खायच्या आणि खूप कंट्रोल करायचं. आणि मी इंटरमिटेंट फास्टिंग पण चालू केली आहे, जे की इंटरवल्समध्ये आपण खातो 8 तासाच्या इंटरवलमध्ये आणि 12 तास आपण काहीच खात नाही. 16 तास आपण काहीच खात नाही आणि 8 तास आपण खातो. सो आता 12:30-1 वाजलेले आहेत. सो आता मी ही मील घेईल